या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका प्रभाग 17 मध्ये काँग्रेस पक्षाची निवडणूक तयारी जोर धरत असून इच्छुक उमेदवार वाहिद बिजापुरे यांची आघाडी अधिक मजबूत होताना दिसत आहे। शास्त्रीनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आणि आशीर्वाद प्राप्त केला। प्रभागातील वाढत्या जनसमर्थनाच्या वातावरणात ही भेट विशेष महत्त्वपूर्ण ठरली। या भेटीदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी प्रभाग 17 मध्ये काँग्रेसचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी तातडीने संघटन बांधणी, सर्वसमावेशक जनसंपर्क आणि प्रलंबित स्थानिक कामांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले। त्यांच्या या सूचनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगामी उमेदवारीचा ठोस संकेत मानत उत्साहाने स्वागत केले। ज्येष्ठ नागरिकांनी प्रभागातील नागरी सुविधेविषयी आणि प्रभागाची माहिती सुशीलकुमार शिंदे यांना दिली। यावर सकारात्मक प्रतिसाद देत वाहिद बिजापुरे यांनी प्रभाग 17च्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी व्यक्त केली। वाहिद बिजापुरे हे नगरसेवक नसतानाही गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत तक्रारींचे तातडीने निवारण, गटार सफाई, पाणी टंचाई प्रश्न सोडवणे, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांची दुरुस्ती यांसारख्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे। सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाल्यानंतर प्रभाग 17 मध्ये चर्चा रंगली की या मार्गदर्शनानंतर प्रभागातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून वाहिद बिजापुरेच पुढे येत आहेत असा व्यापक अंदाज अधिक बळावत आहे। यासोबतच वाहिद बिजापुरे हे खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत। सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी युवकांची मजबूत फळी उभी करून सक्रिय संघटन बांधणी केली आहे, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला प्रभागात अधिक बळकटी मिळाली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला प्रभाग 17 मध्ये मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी निवडणूक तयारीला वेग आला असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।